नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या नवीन HSRP ज्या गाड्यांच्या जो नंबर प्लेट आहे तर याच्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती। ही मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचं नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। तर आता ही जी नंबर प्लेट आहे ती काढणं सोपं झालेलं आहे। तुम्ही देखील घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती ही जी नंबर प्लेट आहे ती बुक करू शकता अगदी काही माफक दरांमध्ये। तर चला तर ही नंबर प्लेट कशी बुक करायची अगदी सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आजच्या या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहू शकता की HSRP जी नंबर प्लेट आहे तर ती बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। पाहू शकता की 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचे हे नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर आता काहीच मिनिटांमध्ये तुम्ही घर बसल्या जी नंबर प्लेट आहे तुमच्या गाडीची ती बुक करू शकता। तर यासाठी सर्वप्रथम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर यायचं आहे आणि ही अधिकृत लिंक आहे, तुम्ही पाहू शकता gov.in। तर येथे आल्यानंतर सिलेक्ट ऑफिस या टॅबवर तुमच्या जिल्ह्याचं जे ऑफिस आहे ते तुम्हाला तुमच्या गाडीच्या सिरीज नंबरनुसार निवडायचं आहे। त्यानंतर सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे सर्वप्रथम येथे पाहू शकता की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP प्लेट, तर अशा प्रकारचं नोटिफिकेशन पाहायला मिळेल। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्या गाड्या किंवा ज्यांचे वाहन 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेले आहेत त्यांना ही नंबर प्लेट बदलण्याची गरज नाही आहे। आणि याच्यापूर्वी जर असेल तर मात्र तुम्हाला ही नंबर प्लेट नवीन काढावी लागणार आहे। तर अशा प्रकारे ते नंबर प्लेटची प्राइस देण्यात आली आहे। दोन्ही नंबर प्लेटची प्राइस इथे पाहू शकता। एकूण ₹531 तुमचे कट होणार आहे टू व्हीलरसाठी। आणि त्यानंतर ज्या फोर व्हीलर वगैरे आहेत तर त्यांना येथे पाहू शकता की सेट फॉर 3 व्हीलर्ससाठी ₹590 आहेत। आणि त्याचबरोबर पाहू शकता की मोटर व्हेकल त्यानंतर पॅसेंजर्स कार्स असतील तर यांच्यासाठी पाहू शकता की ₹879 अशा प्रकारचा शुल्क आकारला जाणार आहे। GST याच्यामध्ये इन्क्लूड आहे। तर अशा प्रकारे ही प्राइस लिस्ट आहे ती पाहून घ्यायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर अप्लाय HSRP या टॅबवर क्लिक करायचं आहे। यासाठी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या गाडीला जो नंबर आहे तो लागणार आहे। त्यानंतर चेसी नंबर आहे तुमच्या RC बुकवरती असेल, त्यानंतर चेसी नंबरची शेवटची 5 डिजिट लागणार आहे, इंजिन नंबर शेवटचे 5 लागणार आहेत आणि मोबाईल नंबर इथे कोणताही टाकला तरी चालणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करून व्हॅलिडेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर संपूर्ण डिटेल तुमच्या आल्याचे पाहायला मिळेल। काहीच बदल करायचं नाही आहे, फक्त व्हेइकल क्लास या ठिकाणी टू व्हीलर मोटरसायकल आणि त्यानंतर टू व्हीलर स्कूटर म्हणजे जर ॲक्टिवा वगैरे असेल तर यांना नॉन गिअरसाठी दुसरा ऑप्शन आहे आणि गिअरच्या गाड्या आहेत त्यांना पहिला ऑप्शन आहे। तर ऑप्शन निवडून झाल्यानंतर तुमची संपूर्ण गाडीची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। तर त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुमच्या गाडीचा नंबर वगैरे किंवा रजिस्ट्रेशन डिटेल आल्याची पाहायला मिळेल। नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओनरशिप इन्फॉर्मेशन गाडी कुणाच्या नावे आहे त्या व्यक्तीचं नाव, त्यानंतर त्याचं आडनाव, त्यानंतर ईमेल ID द्यायचं असेल तर देऊ शकता, अन्यथा गरज नाही आहे। संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर पाहू शकता की आता फिटमेंट लोकेशन इन्फॉर्मेशन सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी ही नंबर प्लेट लावून घ्यायची आहे त्या ठिकाणची माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे। काय फिटमेंट सिटी या टॅबवर क्लिक करून तुमची सिटी निवडायची आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर अपॉइंटमेंट टाईप, तर याच्यामध्ये डीलर लोकेशन म्हणजे तुमच्या जवळपास असणारे जे डीलर आहेत त्यांचं लोकेशन तुम्हाला प्राप्त होईल। त्या ठिकाणी जाऊन तुमची व्हेइकल आहे तर म्हणजे गाडी आहे त्या गाडीला जाऊन दिलेल्या वेळेमध्ये नंबर प्लेट लावून घ्यायचा आहे। तर इथे टोटल अमाऊंट आल्याचे पाहायला मिळेल। त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे व्हेइकल डिटेल आणि ॲक्शन या ॲक्शन टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि येथे तुम्हाला तुमचं जे व्हेइकल आहे तर लक्षात घ्या की सिलेक्ट मंथ म्हणजेच कुठल्या महिन्यामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे। आणि बाजूला इथे संपूर्ण तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे जे सर्व्हिस सेंटर आहेत ज्यांच्यामार्फत नंबर प्लेट बसवली जाते ते तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे हे ऑप्शन निवडायचे आहेत। कोणताही एक ऑप्शन आहे सर्व्हिस सेंटर निवडून घ्यायचा आहे। सर्व्हिस सेंटरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शेड्यूल आल्याचं पाहायला मिळेल। तुमची जी तारीख आहे ती तुम्हाला इथे पाहून घ्यायची आहे। तुमच्या सुटेबलनुसार तारीख निवडायची आहे। बाजूला कधी तुम्हाला वेळ मिळणार आहे अशा प्रकारे टाईम स्लॉट देखील तुम्हाला पाहता येणार आहे। तर अशा प्रकारे हा स्लॉट पाहून झाल्यानंतर स्लॉट सिलेक्टेड अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल आणि त्यानंतर कन्फर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे। येणाऱ्या अंडरटेकिंग बॉक्समध्ये कन्फर्म अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर तुम्ही जो आता नंबर दिला आहे त्याच्यावर OTP पाठवला जाईल। OTP टाईप करून
व्हेरीफाय OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर संपूर्ण फी आहे त्याची प्रोसेस पाहायला मिळेल. एकूण फी ₹531 आहे. त्यानंतर चार्जेस किती आहेत, त्यानंतर पाहू शकता की संपूर्ण डिटेल पाहून घ्यायची आणि त्यानंतर पे नाऊ अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता नवीन अपडेट यामध्ये झालेला आहे. तुम्ही QR कोड असेल किंवा इतर माध्यमातून देखील आता पेमेंट करू शकता. तर UPI हा ऑप्शन घेतल्यानंतर QR कोड तुमच्यासमोर ऑप्शन घेतल्यानंतर QR कोड हा तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून हा स्कॅन करून सदरचं पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर इथे रिसिप्ट आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण ॲड्रेस, त्यानंतर तुम्ही जे सर्व्हिस सेंटर घेतलेलं आहात, तारीख दिलेली आहे, ते संपूर्ण माहिती तुम्हाला पाहता येणार आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्या की प्रिंट रिसिप्ट या टॅबवर क्लिक करून तुम्ही सदरच्या रिसिप्टची प्रिंट देखील काढू शकता. तर अशा प्रकारे HSRP जी नंबर प्लेट आहे ती तुम्हाला काढता येणार आहे. दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला ही नंबर प्लेट मिळून जाईल आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला सदरच्या सर्व्हिस सेंटरमध्ये व्हिजिट करायचं आहे. तर अशा प्रकारे ही नवीन माहिती आहे, तर ही इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.